हॅलो स्टुडंट्स, सो आता आपण फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA कधी बनवला होता ते पाहणार आहोत. सो फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA, ज्याला की आपण rDNA असंही लिहित असतो. फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA और आर्टिफिशियली कंस्ट्रक्टेड DNA कधी बनवला होता याचा एक केस स्टडी घेतो आहे. Okay, so the first artificial DNA or recombinant DNA was created by Stanley Cohen and Herbert Boyer in the year 1972. 1972 मध्ये for the first time हा artificial DNA किंवा recombinant DNA क्रिएट केला होता. कस काय क्रिएट केला होता ते थोडंसं आपण इथे पाहणार आहोत. सो व्हॉट दे डिड वॉज, एक सॅल्मोनेला टायफी बॅक्टेरिया घेतला. येस, वी नो सॅल्मोनेला टायफीमेरियम जो बॅक्टेरिया असतो, ज्याला आपण सॅल्मोनेला टायफी बॅक्टेरिया म्हणतो, विच कॉजेस टायफॉइड इन ह्यूमन्स. ह्या बॅक्टेरियामध्ये ऑफकोर्स त्याचा एक स्वतःचा DNA असणार आहे, क्रोमोझोम असणार आहे. त्याचबरोबर इट कॅन हॅव वेरियस प्लाझमिड्स इन इट. येस, फर्टिलिटी प्लाझमिड, एफ प्लाझमिड किंवा काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स असणारे काही प्लाझमिड, कोणतेही प्लाझमिड असू शकतात. वी नो प्लाझमिड्स काय असतात, तर दीज प्लाझमिड्स आर नथिंग बट स्मॉल पीसेस ऑफ DNA. सो दे आर स्मॉल पीसेस ऑफ DNA जे की कसे आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल अँड ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग. म्हणजे काय, तर हे पीसेस ऑफ DNA ह्या क्रोमोझोम किंवा या बॅक्टेरियाच्या DNA रेप्लिकेशन वरती अवलंबून नसतात, ते त्यांचे रेप्लिकेट करू शकतात. सो दीज आर स्मॉल DNA, एक्स्ट्रा क्रोमोझोमल अँड ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग. नाव व्हॉट स्टॅनले कोहेन अँड हर्बर्ट बॉयर डिड, त्यांनी एक अँटीबायोटिक रेझिस्टन्स असलेला जीन घेतला आणि हा जीन त्यांनी कसा कट केला होता, तर एका ह्याच ऑर्गॅनिझम म्हणजे सॅल्मोनेला टायफी मधलाच कुठनं तरी एक अँटीबायोटिक रेझिस्टन्स असलेला जीन कट केला होता. कसा कट केला होता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हा जीन त्यांनी कट केल्यानंतर हा जीन कोणामध्ये इन्सर्ट केला, तर ह्या प्लाझमिडमध्ये इन्सर्ट केला. ओके, सो या सॅल्मोनेला टायफी मधनं त्यांनी प्लाझमिड आयसोलेट केला. त्याचबरोबर हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन घेतला आणि मग हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन त्यांनी ह्या प्लाझमिडमध्ये इंटिग्रेट केला किंवा जॉईन करून टाकला. कसा जॉईन केला, तर ऑफकोर्स त्या प्लाझमिडला सुद्धा कट करावं लागलं कुठेतरी, आणि मग त्या कट झालेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्या प्लाझमिडला कट केलं होतं, तर त्या ठिकाणी मग हा जो अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन घेतलेला आहे तो त्या प्लाझमिडमध्ये इंटिग्रेट करून टाकला. येस, सो दिस इज द प्लाझमिड. मी ह्याला पी लिहिते आहे. दिस इज द प्लाझमिड. आणि त्याच्यात त्या प्लाझमिडला कट केलं, त्याच्यामध्ये हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन टाकला. आता हा जो नवीन प्लाझमिड तयार झालेला आहे किंवा हा जो नवीन पीस ऑफ DNA तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये प्लाझमिडच्याही प्रॉपर्टीज आहे, म्हणजे दिस इज द प्लाझमिड पार्ट, पण त्याच्यामध्ये हा एक नवीन DNA जो की त्याच्यामध्ये ओरिजिनली प्रेझेंट नव्हता, आपण कट करून तो DNA टाकला. सो
न्यू पीस ऑफ DNA आपण ह्या ठिकाणी टाकलेला आहे. सो बेसिकली 2 DNA आपण कंबाईन केलेले आहेत. सो दिस बिकेम द रिकॉम्बिनंट DNA. याला आपण काय म्हणायचं आहे, रिकॉम्बिनंट DNA, म्हणजे 2 वेगवेगळे DNA कंबाईन झालेले आहेत. इन दिस केस सेम स्पीशीजचेच आहेत. येस. आता हा रिकॉम्बिनंट DNA आपण काय केला, और सॉरी या स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयरनी काय केला, हा रिकॉम्बिनंट DNA त्यांनी एका दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केला. ओके. हा बॅक्टेरिया कोणता होता, तर बॅक्टेरिया वॉज एशेरेशिया कोलाई, ज्याला की आपण ई कोलाई असं सुद्धा म्हणतो. एशेरेशिया कोलाई मध्ये त्यांनी हा प्लाझमिड, हा जो न्यूली फॉर्म रिकॉम्बिनंट DNA आहे ना, त्याला ट्रान्सफर केलं. हे बघा, ट्रान्सफर केलेलं आहे. सो नाव हा ई कोलाई जो की असा बॅक्टेरिया होता ज्याच्यामध्ये नाही अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन पहिले प्रेझेंट होता, नाही हा सॅल्मोनेला टायफीचा प्लाझमिड प्रेझेंट होता, पण ट्रान्सफर केल्यामुळे आता हा ई कोलाई कसा झाला, तर ई कोलाई मध्ये हा रिकॉम्बिनंट DNA येऊन गेला. म्हणजे काय, तर या ई कोलाई मध्ये या प्लाझमिडच्या प्रॉपर्टीज आल्या, ॲज वेल ॲज रिकॉम्बिनंट ॲज वेल ॲज अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन सुद्धा आला. राईट. मग ज्या वेळेस हा ई कोलाई सेक्शुअली एसेक्शुअली ज्यावेळेस डिवाइड करेल, त्यावेळेस जे डॉटर सेल्स तयार होतील, राईट, हे जे डॉटर सेल्स आता तयार होणार आहे, राईट, या डॉटर सेल्समध्ये ऑफकोर्स हा तुमचा रिकॉम्बिनंट DNA सुद्धा जाणार आहे. आणि जर रिकॉम्बिनंट DNA त्या ठिकाणी गेला अँड इफ इट इज लिंक्ड टू द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, म्हणजे काय, तर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन सोबत हा आपला जीन ऑफ इंटरेस्ट लिंक केला गेला होता, त्याच्यापासून हा रिकॉम्बिनंट DNA बनवला होता. आणि आता ज्यावेळेस हा बॅक्टेरिया रिप्रोड्यूस करेल त्याच्यामध्येही हे न्यू पीसेस ऑफ और हे रिकॉम्बिनंट DNA गेले. म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हे सुद्धा बॅक्टेरिया शो करतील. सो अशा पद्धतीने आपण कोणताही जीन ऑफ इंटरेस्ट कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके. हे कसं काय शक्य झालं असेल, बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी कॉल्ड ॲज द जेनेटिक इंजिनिअरिंग. मग जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये बेसिकली आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहे. पहिलं म्हणजे आयडेंटिफाय द जीन ऑफ इंटरेस्ट. दुसरी गोष्ट इन्सर्ट द जीन ऑफ इंटरेस्ट इनटू द होस्ट. आणि तिसरी गोष्ट त्याच्यानंतर मेंटेन द न्यूली फॉर्म्ड DNA in the host and the progeny. ओके. सो आयडेंटिफाय करायचं आहे जीन ऑफ इंटरेस्ट. सपोज तुम्हाला इन दिस केस आपल्याला ह्या ई कोलायमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन इन्सर्ट करायचा होता. पहिले तर ह्या ई कोलायमध्ये कोणताही अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन नव्हता. सो सगळ्यात पहिले आपण काय केलं, आयडेंटिफाय केला. जो कोणता अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन पाहिजे तो आपण आयडेंटिफाय केला. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्या जीनला आयडेंटिफाय केल्यानंतर ऑफकोर्स त्या जीनला कट केलं, कारण की वी नो जीन क्रोमोझोममध्ये प्रेझेंट असतो, त्याच्याबरोबर इतर वेगवेगळे जीन्स पण प्रेझेंट असतात. पण आपल्याला नेमका पाहिजे तोच जीन आपल्याला पाहिजे आहे. सो आपण तो जीन कट केला. येस. सो इन दिस केस आपण तो जीन कट केला. कट केल्यानंतर आपण त्या जीनला एखाद्या दुसऱ्या DNA सोबत कंबाईन केलं. इन दिस केस आपण त्याला एका वेक्टर सोबत कंबाईन केलेलं आहे. दिस वेक्टर इज नथिंग बट अ प्लाझमिड. येस, प्लाझमिडमध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असतं, म्हणून आपण त्या जीन ऑफ इंटरेस्टला या प्लाझमिड सोबत कंबाईन केलं.
कंबाईन करत असताना असंच तर करू शकत नाही. प्लाझमिडमध्ये तो जीन ऑफ इंटरेस्ट फिट व्हायला जागा पाहिजे, म्हणून आपण त्या प्लाझमिडलाही कट केलं. त्याच्यामध्ये तो जीन ऑफ इंटरेस्ट आपण जॉईन करून टाकला. जॉईन केल्यानंतर आता आपण ट्रान्सफर केलं. म्हणजे काय तर इन्सर्ट द जीन ऑफ इंटरेस्ट इन टू द होस्ट. आता हा होस्ट आहे, ई कोलाई मध्ये आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करून टाकला. इन्सर्ट केल्यानंतर आता आपण काय काळजी घेतली होती की तो जो न्यूली फॉर्म जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो तसाच तसा प्रिझर्व राहावा आणि त्याचबरोबर जे प्रोजेनी तयार होणार आहे त्यांच्यामध्ये तो जीन ऑफ इंटरेस्ट ट्रान्सफर व्हावा. राईट. सो दिस इज व्हॉट हॅपन्स इन जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा युअर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मग मी तुम्हाला वारंवार सांगते आहे की अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन कट केला, प्लाझमिड DNA कट केला. सो कटिंग करणं म्हणजे काय तर मी तुम्हाला म्हटलं असं सीझर घ्या आणि कट करा किंवा चाकू घ्या आणि कट करा, तर ते शक्य आहे का? DNA म्हणजे सगळं आपल्याला काहीच दिसत नाही. राईट. सो अशा DNA ला कट करण्यासाठी आपल्याला काही एन्झाईम्स वापरायची गरज असते आणि दोज एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. येस, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस किंवा यांना आपण मॉलेक्युलर सिझर्स असंही म्हणतो. मॉलिक्युलर सिझर्स म्हणजे मॉलिक्युलर म्हणजे काय तुमचे जे DNA किंवा RNA आहे, मॉलिक्युलर सिझर म्हणजे कात्र्या. सो बेसिकली जे एंडोन्यूक्लिएजेस जे की DNA ला किंवा RNA ला कट करतात दे आर कॉल्ड ॲज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस और मॉलिक्युलर सिझर्स. सो दीज आर नथिंग बट स्पेशलाइज्ड टाइप ऑफ न्यूक्लिएजेस. न्यूक्लिएजेस काय असतात? एन्झाईम्सच असतात. ओके. सो अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन कट करण्यासाठी किंवा हा प्लाझमिड DNA कट करण्यासाठी आपण या ठिकाणी काय वापरतो आहे? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस वापरतो आहे. येस, इथे कटिंग केली. येस, मॉलिक्युलर सिझर्सचा वापर केला. देन आता नेक्स्ट वन, ज्या वेळेस हे प्लाझमिड DNA, प्लाझमिडचा DNA ज्यावेळेस हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन सोबत जॉईन करणार आहे, एकत्र करणार आहे आणि त्याच्यापासून हा रिकॉम्बिनंट DNA बनवणार आहे, तेव्हा सुद्धा त्या जॉईनिंगसाठी ग्लू किंवा फेविकॉल वापरायचा नाहीये, तर एक स्पेशलाइज्ड टाईपचा एन्झाईम वापरायचा आहे ज्याला की आपण म्हणतो आहे लायगेज. येस, आपण म्हणतो आहे लायगेज. लायगेजचा वापर करून हे दोन्ही DNAचे पीसेस एकमेकांना जॉईन होऊन जातात. ओके. जॉईन झाल्यानंतर आता आपण हे ट्रान्सफर करतो आहे. राईट. ट्रान्सफर करण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स वापराव्या लागतात. ट्रान्सफर केल्यानंतर ज्या वेळेस हा पीस ऑफ DNA म्हणजे हे प्लाझमिड DNA स्वतः रेप्लिकेट करेल किंवा ज्यावेळेस दोन सेल्स डिवाइड होतील त्यावेळेस तो प्लाझमिड DNA रेप्लिकेट करेल, तर त्यावेळेस ऑफकोर्स अजून एक एन्झाईम त्या ठिकाणी सेल वापरत असतो, ते म्हणजे तुमचा DNA पॉलिमरेज, कारण की मग त्याच्यानी DNAचं रेप्लिकेशन होणार आहे. सो अशा गोष्टींमध्ये म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या एन्झाईम्सचा काही वेक्टर्सचा वापर करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपण हे सक्सेसफुली या गोष्टी कॅरी आउट करू शकतो. ओके. सो फादर ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी विचारलं तर दॅट इज पॉल बर्ग. पॉल बर्ग इज द फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग इज पॉल बर्ग. मग तुम्ही म्हणाल हे फर्स्ट टाइम रिकॉम्बिनंट DNA तर या स्टॅनली कोहेंट आणि हर्बर्ट बॉयरनी बनवला, मग हे पॉल बर्ग कसं काय आले साहेब? सो बेसिकली पॉल बर्गनी एक एक्सपेरिमेंट केली होती ज्याच्यामध्ये त्यांनी सिमियन 40 व्हायरस जो असतो ना तो एका ई कोलायमध्ये ट्रान्सफर केला होता. लिटरली
त्यांनी तो सिमियन 40 व्हायरस एका बॅक्टेरियो फेज बरोबर जॉईन केला आणि मग त्या बॅक्टेरियो फेजला इकोलायला इन्फेक्ट करायला सांगितलं. सो लिटरली काय झालं, हा सिमियन 40 व्हायरस जो की एका दुसऱ्या स्पीशीजला बिलॉंग करतो आहे, तो एका वेगळ्याच स्पीशीजमध्ये म्हणजे बॅक्टेरियामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. सो अशा पद्धतीने त्या बॅक्टेरियामध्ये एका वेगळ्याच स्पीशीजचा DNA आला होता. इन दिस केस बॅक्टेरियामध्येच ट्रान्सफर होत आहे DNA, राईट. सो बिकॉज ही अशी टाईपची ब्रेक थ्रू एक्सपेरिमेंट होती, म्हणजे सिमियन 40 व्हायरस मंकीजमध्ये आढळला जातो, तो आपण ट्रान्सफर करतो आहे एका बॅक्टेरियामध्ये आणि बॅक्टेरियामध्ये आता एक नवीन मंकीचा व्हायरल DNA असलेला एक नवीन असा बॅक्टेरिया तयार झाला. सो दॅट इज अ व्हेरी व्हेरी न्यू थिंग. म्हणून पॉल बर्ग इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. सो पुढच्या क्लासमध्ये आपण टूल्स रिक्वायर्ड फॉर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.